आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटण सुक्का आणि रस्सा। तर त्यासाठी मी घेतलेला आहे हे पाऊण किलो मटण आहे, नंतर हळद, नंतर हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं 2 चमचे वाटण करून घेतलेलं आहे। नंतर हे 2 तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, थोडे 2-3 मिरे, लवंग आणि विलायची एक एवढं घेतलं आहे, आणि मीठ चवीनुसार, आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि एक टोमॅटो घेतला। तर आता आपण शिजायला टाकू मटण। तर मी आता एक तेल टाकून घेते याच्यामध्ये। तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकून घेते, नंतर एक दालचिनीचा तुकडा टाकते, एक विलायची टाकते आणि 2-4 लवंग आणि 2-4 मिरे टाकून घेते। झालं। एक कांदा बारीक चिरून घेतलेला, चांगला कांदा आता परतून घेतला आहे। त्याच्यामध्ये आता हे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते टाकते मी। हे काय एवढं बारीक होण्याची गरज नाही किंवा मऊ शिजवायची, नंतर आपलं शिजणारच आहे मटणसोबत। थोडंसं उभी तेलात परतून घ्यायचं। नंतर हळद ही 1 चमचा घेतलेली आहे ती टाकते मी। नंतर हे 2 चमचे मी आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेते। त्याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। नंतर मीठ टाकते मी, एक आपल्या अंदाजानुसार टाकायचं, एक 1-1.5 चमचा टाकलं मी। तर याच्यामध्ये हे मटण मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकते। हे छान आता परतून झालंय। थोडं 1 ग्लासभर पाणी सोडते मी याच्यामध्ये। बघा, आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ याला। हे कुकर लावून घेतलंय मी, गॅस फुल करायचा। आता हे चांगल्या 4-5 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊ याला, आणि नंतर पुढची प्रोसेस दाखवते। हे पातळ रस्सा करण्यासाठी हे एक कांदा मी गॅसवर असा भाजून घेतलेला आहे। बघा, असं मध्ये असं चीर देऊन भाजायचे म्हणजे आतपर्यंत शिजतो कांदा। नंतर हा खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे, ते पण भाजून घेतले। आता हे दोन्हीचं वाटण करून ग्रेव्हीसाठी वापरू। आता आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघा, पाव आपण किती घ्यायची आता बघू आपण। बघा किती मस्त आपलं मटण शिजलेलं आहे।
हे बघा छान एकदम शिजले. आता हे सुकं करण्यासाठी मी याच्यातलं पीस पूर्ण त्या बाउलमध्ये काढून घेते. हे असे पूर्ण चाप आणलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला असे पीस दिसतात. हे असं याच्यामध्ये, कारण याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि हे सुकं वेगळीकडे करणार आहे मी. हे आता आपण हे पूर्ण हे पीस याच्यामध्ये सुके करण्यासाठी काढून घेतले. बघा छान शिजलेले आहे. आणि हे रश्श्यासाठी हे त्याचंच आमचं पाणी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडासा पातळ रस्सा बनवायचा. तर आता मी सुकं मटण बनवून दाखवते. आता गॅस पेटवला आहे मी, कढई ठेवली. तर त्यासाठी मी आता तेल गरम करण्यासाठी तेल टाकून घेते याच्यामध्ये. ओके 2-3 चमचे टाकते. आणि सुका करण्यासाठी आपण मसाले घेतलेले आहेत. हे थोडीशी अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट आहे. नंतर हे खडे मसाले आहेत. लवंग, मिरे, विलायची, दालचिनी, उंची शहाजिरी हे थोडीशी वाटून घेतली. नंतर हे काश्मीरी लाल मिरची, नंतर हे मटन मसाला, नंतर हे धने पावडर आणि हे आपला काळा मसाला आहे, काळं तिखट घरी केलेलं. आणि हे खोबरा आणि कांदा गॅसवर भाजून घेतलेलं त्याचं वाटण आहे. तर आता चालू करू आपण. तर आता तेल आपलं चांगलं गरम झालं. त्यासाठी सगळ्यात अगोदर थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची याच्यामध्ये. थोडंसं हे वाटण टाकते खोबरा कांद्याचं, थोडंसं 2 चमचे टाकते. 2 चमचे रश्श्यासाठी ठेवते मी. इकडं भात लावला कुकरला. ते छान तेलावर छान परतून घ्या. असं परतून घ्यायचं. नंतर कमी केला गॅसने. तर आता आपण टाकू याच्यासाठी काळं तिखट टाकते मी थोडंसं. एवढं बस झालं. नंतर मटन मसाला थोडासा टाकते. नंतर धने पावडर टाकून घेते थोडीशी आणि काश्मीरी लाल मिरची हे थोडंसं. आता आपल्याला हे जे आहे खड्या मसाल्याचं वाटून घेतलेलं आहे ते आत्ताच टाकायचं नाही, ते नंतर वरतून टाकायचं आहे आपल्याला. हे परतून घेऊ मसाले छान. हे आता आपले मसाले पूर्ण छान तेलात परतून झाले. आता आपण याच्यामध्ये हे पूर्ण मटण टाकून देऊ. पाणी नाही टाकायचं, हे खालचं ग्रेव्हीसाठी वापरू आपण हे पाणी. छान तेलावर मस्त परतून घ्यायचं हे. आणि आता वरून हे गरम मसाला म्हणजे खडे मसाले वाटलेले आहेत ना ते टाकते मी. बस झालं एवढं. त्याच्यामुळं वास खूप छान येतो आणि तो पण छान लागते. आता याला 2 मिनिट आपण थोडंसं परतून घ्यायचं असेल, कारण हे पूर्ण शिजलेलं आहे त्याच्यामुळे याला काही शिजवायची गरज नाही. आता फक्त आपल्याला मिक्स करून द्यायचं.
2 मिनिट आपण आता थोडंसं झाकून ठेवू ह्याला. 2 मिनिटानंतर काढते मी. हे आपले आता 2 मिनिट झालेलं आहे. छान मस्त मध्ये वाफ भरलेली होती बघा. बघा किती छान कलर आला. झालं आहे आपलं. आता हे गॅस बंद करते मी. आता आपण रस्सा बनवून घेऊ बघा. त्यासाठी आता गॅस पेटवला, पातेला ठेवते मी. असं सुकं मटण केल्यानंतर आणि वेगळा रस्सा केल्यानंतर खूप छान लागतं. थोडंसं तुम्ही करून बघा. असं नेहमीप्रमाणे तर आपण करतोच, असं पण करून बघा, खूप छान लागतं. आता पातेलं गरम झालं आहे आपलं. त्यामधलं मी तेल टाकून घेते 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं होऊ द्यायचं. झालं आहे गरम आपलं. तर याच्यामध्ये हे राहिलेलं थोडंसं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकते मी. आता याच्यामध्ये थोडंसं धने पावडर टाकते मी. मटण मसाला टाकते राहिलेला. ते काश्मीरी लाल पावडर टाकते आणि हे काळं तिखट टाकते. आपल्या घरचं काळं तिखट टाकते. हे छान तेलामध्ये छान परतून घ्यायचे मसाले. कांदा खोबरा भाजलेला असल्यामुळे त्याला काही जास्त शिजवायची किंवा भाजायची तळायची काही गरज नाही. बघा आता छान आपल्या मसाल्याला तेल सुटले. तुम्हाला दिसतंय का बघा. बघा तर झालं. याच्यामध्ये हे टाकून घेऊ आपण. हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. थोडंसं मी गरम पाणी मिसळून टाकते याच्यामध्ये. हे बघा आता आपल्या भाजीला आता चांगली कढी यायला लागली. बघा कलर किती छान आला. आता याच्यामध्ये वरतून थोडंसं हे खडे मसाले वाटून घेतले होते एवढं सोबी टाकते. हलवून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. हे बघा आता आपली चांगली कढ आली. आता छान उकळी आली बघा. आता बंद करते मी गॅस. बघा कलर किती छान आला. दिसतोय का. हे बघा आता ताट केलेलं आहे. तर तुम्हाला दिसतं याच्यामध्ये हे सुकं मटण, नंतर हा रस्सा केला आहे, हे थोडासा भात आणि पोळी, कांदा आणि लिंबू. तर आता खाऊन दाखवतील माझे यजमान. हां हा माझा ना तो खाऊन टेस्ट करून बघतोय. कसा आहे बाळा. एक नंबर. लाईक करा, शेअर करा.